कंपनी फसवणूक प्रकरणामध्ये 6 ठिकाणी छापेमारी करण्यात आलेली आहे। तानिया कसातो, व्हॅलेंटिना कुमार, सर्वेश सुर्वे यांच्या घरी छापेमारी झाली आहे। गुन्हे शाखेने जप्त केलेली आहे मोठी रोकड, याच्यामध्ये 2.5 ते 3 कोटींची रोकड जवळपास जप्त झाल्याचं समजतंय। कारवाई दरम्यान आरोपींच्या घरी अनेक पासपोर्ट सापडलेले आहेत। आतापर्यंत 13 कोटींची फिर्याद आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। सध्या जी आम्ही फिर्याद दाखल केली आहे ती 13 कोटींच्या आसपासची होती आणि आजपर्यंत जे फॉर्म संध्याकाळपर्यंत आलेत ते साधारण अजून 5 कोटींचे रुपयांचे फॉर्म्स आलेले आहेत। जसं लोकांना कळेल तसे लोक त्या शिवाजी पार्क पोलीस स्टेशन इथे जे सेल उघडण्यात आलेले तिथे येऊन ते फॉर्म भरतील, तर ती डेली फिगर वाढण्याची शक्यता आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। निखिल, आता काय नवीन नेमके तपशील याबाबत आणखी समजतायत? नक्कीच रिद्धी, काल आपण पाहिलं तर याच टोरस ब्रँडच्या अनेक दुकानांवरती तसेच आरोपींच्या घरी देखील ही जी छापेमारी आहे ती करण्यात आलेली आहे। आपण माझ्या मागे पाहिलं तर हेच ते दादरमधील दुकान आहे ज्या ठिकाणी छापेमारी करण्यात आलेली आहे। असे अजून 6 दुकान आहेत त्या ठिकाणी देखील ही छापेमारी केलेली आहे। काल पोलिसांना एकूण 2.5 ते 3 कोटी रुपये आहेत ते या छापेमारीमध्ये मिळालेले आहेत। तर काल जवळपास 4 ते 5 तास ही संपूर्णपणे छापेमारी सुरू होती आणि या ठिकाणाहून अजून काही पुरावे मिळतात का हे देखील ईओडब्ल्यूच्या टीमकडून तपासण्यात येत होतं। तर त्यांच्या घरी ही छापेमारी केलेली असता अनेक पासपोर्ट देखील सापडलेले आहेत। त्यामध्ये आता पुन्हा एकदा ही जी पंचनामा आहे तो ईओडब्ल्यू कडून केला जाऊ शकतो आणि या ठिकाणी अधिकचे काही पुरावे मिळतात का हे देखील आता पोलीस यामध्ये तपासू शकतात। तसेच यांनी जे ज्वेलरी ज्या ठेवण्यात आलेल्या होत्या त्या देखील काही प्रमाणात पोलीस ताब्यात घेतील आणि याच्यावरती देखील त्यांनी या ज्वेलरीज कुठून बनवलेल्या होत्या आणि या संपूर्णसाठी कोणाला काम देण्यात आलेलं होतं याचा देखील तपास आहे तो पोलीस करतील। या संपूर्णपणे घटनेमध्ये पाहिलं तर पोलीस वेगवेगळ्या अनुषंगाने तपास करत असताना आतापर्यंत 3 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। परंतु काल जो आपण सीसीटीव्ही दाखवला या सीसीटीव्ही मध्ये जे 2 जण दिसत आहेत जे फरार आहेत त्यांना देखील पोलीस पकडण्याच्या मागावरती आहेत आणि त्यासोबतच या संपूर्णपणे घटनेच्या मागे आणि या घोटाळ्याच्या मागे मुख्य सूत्रधार कोण आहे याचा देखील पोलीस शोध घेत आहेत। त्यांच्या सोशल मीडिया हँडल असेल किंवा त्यांची वेबसाईट असेल याच्यावरती अजून देखील गुंतवणूकदारांना आहे ती आमिष दिली जात आहे। त्या ठिकाणी पुन्हा एकदा कंपनी सुरू केली जाईल असं देखील सांगण्यात येत आहे। परंतु काल संपूर्णपणे झालेल्या कारवाईमध्ये पोलिसांना मोठी रोकड आहे आणि अधिकचे पुरावे आहेत ते त्यांच्या हाती मिळालेले आहेत। रिद्धी जी, निश्चित निखिल, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।